तुम्ही एक सांगा की जनता 8 वर्षापासून जे तुम्ही 20 वर्ष नगरसेवक होते तुम्ही जनतेसाठी काय केले आणि तुम्ही आपल्या पोरासाठी 6 करोडची पिक्चर बनवली. हेच पैसे जे जनताचे होते तुम्ही पिक्चर बनवून टाकले आणि जनतेला काही केलं. जर तुम्ही पाणी भरलेलं आहे की कधी आग लागली इथं कोणी दिसलं नाही तुम्हाला. जर मतदार राजांनी तुम्हाला एक संधी दिली तर नगरसेवक म्हणून पहिल्या तुम्ही कोणत्या गोष्टी या मतदार राजांसाठी करायला जरीमरी विभागात? माझं एकच आहे की जे इथं कामं आहे तुम्हाला माहित असेल की इथं जास्त प्रॉब्लेम आहे इथं पाण्याची. इथे जे धनकचरा डिपार्टमेंटचे कचरा आहे तुम्ही बघत असाल की कचरा भरपूर बीएमसी लोक उचलत नाही आहे आणि जे साफ दत्तक वस्ती आहे जे टायमावरती काम करत नाही आहे आणि जे लाईट आहे स्ट्रीट लाईट आहे जेवढ्या जे लाईट तुम्ही बघत असाल जे स्ट्रीट लाईट बंद असतात ती खूप ठिकाणी पण अंधार असतं. मी निवडून आल्यानंतर माझी एकच आहे निवडून आल्या तर सोलार लाईट मी सगळे जेवढे 162 परिसर मी लावून देणार आहे. त्याच्यानंतर जे पाणी येत नाही जे परिसर तिथं बघणार आहे की नाही नंतर बोरिंग करून इथं देणार आहे की सपोज कधी पाणी गेलं इथं तर बोरिंगमध्ये तुम्ही पाणी यूज करू शकता. ठीक आहे सुमित बारसकर, तुम्हाला आमच्या चॅनलकडनं आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आपण बघितलं असाल सुमित बारसकर यांनी मी स्वतः बघतोय एक वर्षापासून 1-1.5 वर्षापासून मागील स्वतःच्या खिशातले पैसे घालून या मतदार राजांना त्यांनी घाणीतना वरती काढले. इथं कचऱ्याचे ढीग होते, लोकांना पाणी भेटत नव्हतं. पण इथले जे माजी नगरसेवक आहेत, मोठमोठी नावं आहेत नेत्यांची, त्यांनी आरोप सरसर केलेलाच आहे. मला वेगळं सांगायला नको, पण तरी पण आपण एक आशा करूया की नक्कीच 162 मध्ये एक नवीन चेहरा, कारण जुन्याला आता वैतागले सर्व. कारण मी सर्व विभागामध्ये फिरतोय, प्रभागामध्ये 227 प्रभागामध्ये मी फिरत सर्वे करतोय, तर जुन्याला वैतागले आणि निष्ठावंतांची किंमतच नाही कोणत्याही पक्षाला. म्हणून आपण आशा करूया की मतदार राजा 162चे तरुण पिढी सुनील बारसकर आहे की यांना निवडून देतील. आणि कॅमेरामॅन नवनाथ करपेता, मी श्री प्रकाश रुपये रघुनाथ चव्हाण, सकाळ हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व चॅनल जरीमरी. माझं एकच बोलणं आहे, मी जनताला आवाहन करतो. माझी निशाणी आहे छत्री 12 नंबरवरती आहे. हे छत्रीवर निशाणी देऊन भारी बहुमताने निवडून द्या. 15 तारखेला सुमित बारसकर यांनी आताच सांगितलं 15 तारखेला छत्री त्यांची निशाणी आहे. छत्रीवर बटन दाबून बहुमताने निवडून द्या, जेणेकरून 16 तारखेला निवडणूक निर्णय अधिकारी एकच घोषणा करतील, 162चा नगरसेवक सुमित बारसकर. सुमित भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हमारा नेता कैसा हो, सुमित भाई कैसा हो.